सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रबी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित पाम, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आत्ताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 23 नोव्हेंबर, वार गुरुवार. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. जगभरात आर्थिक मंदीचं संकट आहे. 2019 पासनं जग सतत संकटांचा सामना करत असल्याचं वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलंय. कॅनडानं खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या ही भारतीय गुप्तहेर एजन्सीनं केल्याचा आरोप केला होता. कॅनडासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारतानं सकारात्मक पाऊल उचललंय. ते काय आहे हे सविस्तरपणे ऐकणार आहोत. शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं यासाठी थेट राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची शरद पवार गटाकडनं भेट घेतलीय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत अॅमेझॉननं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. थोडक्यात जाणून घेणार आहोत की हा निर्णय काय आहे. तर श्रोत्यांनो, आजच्या चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत की बच्चू कडूंनी बागेश्वर बाबांवरनं फडणवीसांवर काय टीका केली आहे त्याबद्दल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीनं. जगभरात आर्थिक मंदीचं संकट आहे. 2019 पासनं जग सतत संकटांचा सामना करत असल्याचं वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलंय. त्यामुळे किरकोळ महागाई कमी करण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. महागाई कमी करण्याला प्राधान्य दिलं जात असून खाद्यपदार्थांची महागाई ही अजूनही चिंतेचाच विषय आहे. कृषी क्षेत्रातल्या सुधारणांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. मान्सून कमी असूनही कृषी क्षेत्रात मात्र स्थिरता आहे. खासगी क्षेत्राला कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी सुद्धा मिळते. कर्जाची मुदत काही कर्जदारांनी वाढवली असून बँका आणि NBFCंनी जास्त कर्ज वितरित करू नयेत. डिजिटल तंत्रज्ञान हे आर्थिक सेवांचं माध्यम आहे. NBFCनं बँक कर्जावरलं अवलंबित्व कमी केलं पाहिजे. सर्वच पातळ्यांवर पतवाढ राखणं महत्वाचं असल्याचं शक्तिकांत दास यांनी म्हटलंय. कॅनडानं खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या ही भारतीय गुप्तहेर एजन्सीनं केल्याचा आरोप केला होता. भारतानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र कॅनडाच्या दाव्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारतानं 2 महिन्यांपूर्वी कॅनेडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी आणली होती. या निर्णयामुळे कॅनडानं नाराजीही व्यक्त केली होती. आता भारतानं 2 महिन्यांनंतर कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कॅनडासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारतानं हे सकारात्मक पाऊल उचललंय असं बोललं जात आहे. भारत सरकारनं काही विशिष्ट श्रेणीतल्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीही घेतला होता. त्यानंतर आता व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळं कॅनेडियन नागरिकांना भारतीय आयुक्तालयात न जाता ऑनलाईन पद्धतीनं व्हिसासाठी अप्लाय करता येणार आहे. आणि आता भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध पहिल्यासारखे होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं यासाठी थेट राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची शरद पवार गटाकडनं भेट घेण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी 4 महिन्यांपूर्वी 10व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून देखील ती न करण्यात आल्यामुळे शरद पवार गटानं ही भेट घेतली आहे असं म्हटलं जात आहे. शरद पवार गटाच्या या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतर अजित पवार गटाला अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटानं केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून 2 गट पडलेले आहेत.
तर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये आता संघर्ष सुरू असून पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणीही सुरू आहे. पक्ष आणि पक्षचिन्ह आपलाच असा दावा करण्यासाठी दोन्ही गट जोरदार तयारी करतायत. दोन्ही गटांकडनं आक्रमकपणे केंद्रीय निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली जाते. आता पक्षचिन्ह कुणाला मिळणार आणि सामान्य जनता कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपनीज कर चोरी करत असल्याचं आढळून आलेलं आहे. 3 वर्षात सुमारे 10,000 कोटी रुपयांची कर चोरी आढळून आली असून आयकर विभागानं 45 कंपन्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत. आणखी अनेक कंपन्यांना नोटिसेस पाठवण्यात आलेल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडनं देण्यात येते. हे ब्रँड्स कर भरत नव्हते किंवा कमी कर भरत असल्याची माहितीही समोर आली आहे. महत्वाचं म्हणजे कोणत्याही मोठ्या ई कॉमर्स कंपनीचा यामध्ये समावेश नसून 45 पैकी 17 कंपन्या ह्या कपडे विकणाऱ्या आहेत. यातल्या 11 कंपनीज दागिने विकणाऱ्या आहेत, 17 कंपनीज कपडे विकणाऱ्या आहेत आणि 6 शूज आणि पिशव्या विकणाऱ्या कंपनीज आहेत. माणसाच्या आयुष्यात दिवसेंदिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व वाढतंय. यामुळेच अमेझॉन कंपनी आता जगभरातल्या 20 लाख लोकांना AI प्रशिक्षण देण्याच्या तयारीत आहे. यासाठी अमेझॉननं AI रेडी अभियानाची घोषणाही केली आहे. यामध्ये 8 मोफत AI आणि जनरेटिव्ह AI कोर्सेसचा समावेश असून लोकांना स्कॉलरशिप देखील देण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं नेहमीच चर्चेत राहणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकीविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये किंग खान शाहरुख खानची प्रमुख भूमिका असून आता या चित्रपटातल्या नव्या गाण्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. लुटपुट गया असं या गाण्याचं नाव असून त्यात शाहरुख खान आणि तापसी पन्नू दिसतायत. सोशल मीडियावर आता हे गाणं चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. श्रोत्यांनो, भारताचा बिलियर्ड्स खेळाडू पंकज अडवाणीनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यानं कतारमधल्या दोहामध्ये झालेल्या IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलंय. पंकजनं विक्रमी 26व्यांदा IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचं विजेतेपद मिळवलंय. अंतिम सामन्यात त्यानं देशबांधव सौरव कोठारीला पराभूत करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बागेश्वर महाराज यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केलंय. आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीस यांना बागेश्वर महाराज महत्वाचे वाटत असतील त्यामुळे ते पुण्याला गेले आहेत. तुकाराम महाराज वैचारिक संत होते तर बागेश्वर महाराज चमत्कारी संत आहेत, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. महाराष्ट्र सध्या वेगळ्या वळणावर जातोय. साईबाबांच्या नगरीत त्यांचाच अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबांप्रती फडणवीसांची आस्था अधिक असू शकते. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तर ऐकूयात नक्की बच्चू कडूंनी काय म्हटलंय. त्यांच्यासाठी बागेश्वर बाबा हे महत्त्वाचे वाटले असणार. तुकारामाबद्दल त्यांनी आता दर्शन घ्यायचं काम केलं आहे, पण तो प्रश्न मिटलेला आहे. त्यांना माहीत नसेल बागेश्वर महाराजांना, कारण तुकारामाचा मार्ग पूर्ण वेगळा आहे आणि बागेश्वर महाराजांचा मार्ग पूर्ण वेगळा आहे. ते हे चमत्कारी संत म्हणून आहे, ते वैचारिक संत आहे. दोघांमधला फरक आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.